सलाम. धन्यवाद. पुन्हा एक वेळ या माध्यमातून आपणाबरोबर देवाच्या नावात आणि अधिकारात त्याच्या पवित्र अशा वचनातून बोलण्याची संधी पवित्र परमेश्वरानं दिलेली आहे. सर्व प्रकारच्या प्रसंगावर, परिस्थितीवर पवित्र परमेश्वराचं नियंत्रण आहे. गेल्या वर्षी काही महिने मंदिरं, भक्ती प्रार्थना, उपासना बंद होत्या. त्यानंतर काही दिवस या उपासना सुरू झाल्या. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाचे नियम आणि अटीला आपण मान्य होत आहोत. या रविवारपासून पुन्हा एक वेळ मंदिरं, धार्मिक स्थळं आणि या उपासना आणखी काही दिवस बंदच राहणार आहेत. या सर्व प्रसंगाचा, परिस्थितीचा आपण स्वीकार करून स्वतःची प्रकृती, कुटुंब, समाज, मंडळी या सर्वांच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी या पद्धतीनं आपण स्वीकार करत आहोत. प्रशासनाला एक सहकार्य आणि मान्य असं आपण होत आहोत. या जगामध्ये जे काही 7 असे आश्चर्य आहेत, त्यामध्ये इमारती, धबधबे, मनोरे यांचा समावेश आहे. पण याही पेक्षा अधिक, या 7 आश्चर्यापेक्षाही आश्चर्यकारक अशी घटना 2020 वर्षापूर्वी घडली. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरवी पुनरुत्थान. येशू मरणातून पुन्हा उठला. खरं पाहिलं असता जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य हा मरण हे त्याला अटळ आहे, असतच. आणि हे माणसानं स्वीकारलेलं आहे. मरण मनुष्याला आवडत नाही, कारण मरण म्हणजे त्या व्यक्तीची कायमस्वरूपी ताटातूट. आणि असं असताना त्यामुळं मनुष्य मनुष्यासाठी रडतो, आक्रोश करतो. मनाविरुद्ध घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा तो निषेध करतो. मनुष्याला कायमस्वरूपी मरणातून उठणं आणि कायमस्वरूपी जिवंत राहणं या गोष्टीची मनुष्य कल्पना करू शकत नाही. येशू इतर मानवाप्रमाणेच जन्मला. त्याला वधस्तंभावरती धर्मपुढाऱ्यांनी खोटेनाटे आरोप करून मरणदंडाची शिक्षा दिली. तो मरण पावला धर्मशास्त्राप्रमाणे. तो मरण पावला. धर्मशास्त्राप्रमाणे, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे तो पुन्हा उठला. आपला गुरु मेला, आता सर्व काही संपलं आहे असे म्हणत त्याचे शिष्य भ्याले, पळाले, दारे लावून बसले आणि पूर्वीच्या मासेमारीच्या व्यवसायाकडं ते पुन्हा एक वेळ वळाले. मग असं असताना यहुदी परंपरेप्रमाणे येशूचं दफन झालेलं आहे. अरिमथायकर, योसेफ, निकोदेम
यांनी येशूची अंतिमासी सेवा केली. आणि मग आपण पाहिलं गेल्या आठवडी की येशूनं आपल्या मरणाविषयी 3 वेळा भविष्य केली होती. हे मंदिर मोडा, मी 3 दिवसात बांधीन, हे ते आपल्या शरीररूपी मंदिराविषयी तो बोलला होता. हे सर्व त्यावेळच्या धर्मपुढाऱ्यांना आठवत होतं. म्हणून त्यांनी त्यावेळच्या गव्हर्नर पिलाताला विनंती केली की आम्हाला कबरेवरती पहारा हवा आहे. शिवाय मग आम्ही पाहतो की धर्मपुढाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी कबरेवरती पहारा कबरेवरती पहारा दिला, भली मोठी धोंड लावली. पण यावेळेला आम्ही पाहतो की काही स्त्रिया श्रद्धेसाठी, त्याच्या प्रीतीस्तव, त्याच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी कबरेकडे गेल्या. आणि त्यावेळेला त्या पुनरुत्थान समयी येशूच्या मरणासंबंधी येशू ख्रिस्ताने केलेल्या भविष्याची त्यांना आठवण झाली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठणं हे फार मोठं आश्चर्य आहे. मार्क शुभवर्तमानातील 16व्या अध्यायामध्ये या ठिकाणी त्या स्त्रिया कबरेकडे गेलेल्या आम्ही पाहतो. त्यांना शंका आली, संशय आला, कबर रिकामे आहे, कुणीतरी प्रेत चोरून नेला आहे असं त्यांना वाटत होतं. देवाच्या प्रिय विश्वासणाऱ्यानो, मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय 1 ते 15 या वचनामध्ये पुनरुत्थान समयीचे 4 शब्द आहेत. आणि या 4 शब्दावरती आज या क्षणाला आपण विचार करत आहोत. गेल्या आठवडी आपण काळवरीच्या मार्गावर आणि वधस्तंभाच्या अवतीभोवती असणाऱ्या शब्दाबद्दल आपण विचार केला, त्याच्यावरती चिंतन आणि मनन केलं. आज या 4 शब्दापासून आम्ही सुटू शकत नाही. या आणखी या पुनरुत्थान समयाच्या जे 4 शब्द आहेत त्या शब्दाबाबत आम्ही चिंतन आणि मनन करून देवाचा निरोप घेत आहोत. मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय वचन 6 मध्ये 2 शब्द आहेत आणि ते देवदूतांनी स्त्रियांना उद्देशून म्हटलेले आहेत. या जगामध्ये अनेक लोकांचं महत्वाचं शब्द, बोलणं, संभाषण, भाषण हे स्मरणात राहण्यासारखे आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या 23-30 ऑक्टोबरच्या शेवटच्या सभेतील भाषण अजून लोकांच्या स्मरणात आहे की मी जगू अथवा न जगू, पण माझ्या रक्तातून सांडलेला प्रत्येक थेंब हा भारताच्या एकतेला आणि अखंडतेला तो मजबूत करेल. स्वर्गीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे राजस्थानचे राज्यपाल देखील होते. त्यावेळेला ते आपल्या सचिवाशी बोलत असताना ते मरणाच्या शेवटच्या क्षणाला ते म्हणाले की चौधरी मी जात आहे, मैं जा रहा हूं. प्रत्येक व्यक्तीचं शेवटचं संभाषण, त्यावेळेचे प्रसंग, परिस्थिती ही लक्षात घेण्यासारखी, स्मरणात ठेवण्यासारखी, विचार करण्यासारखी आहे. कबर रिकामी आहे. त्यांनी आत पाहिलं तर त्या ठिकाणी 2 देवदूत त्यांना दिसले आणि त्या 2 दिव्यदूतांचं शब्द याचा विचार यावेळेला आम्ही करत आहोत. ते स्त्रियांना म्हणाले की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो इथं नाही, तो उठला आहे. या आणि पहा. आज देवदूतांचे हे 2 शब्द याचा आम्ही विचार करत आहोत की या आणि पहा, रडू नका, खात्री करा,
दिव्यदूतांचं देवदूतांचं हे आमंत्रण त्या स्त्रियांनी स्वीकारलं. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो इथं नाही, तो उठला आहे आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तो तुमच्यापूर्वी गालिलात गेलेला आहे. या आणि पहा, अनुभव घ्या, खात्री करा. या ठिकाणी पाहणे याचा मूळ अर्थ खात्री करणे असा आहे, अनुभव घेणे असा आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आम्ही ऐकलं, त्याची पुरेशी खात्री करून घेतली तर ती गोष्ट खरी आहे असं आम्ही म्हणू शकतो. देवदूत त्या स्त्रियांना सांगत आहेत की या आणि पहा. पुनरुत्थान समयीचे जे 4 शब्द आहेत त्यापैकी हे 2 शब्द हे देवदूतांचे आहेत. देवदूत त्या स्त्रियांना या शब्दानं आमंत्रित करत आहे की तुम्ही या आणि पहा, खरोखर प्रभू उठला आहे याची खात्री करा. रिकामी कबर आहे याचा अनुभव घ्या, याची खात्री करा. बप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं शिष्य योहानाला म्हणाले की आपण ज्याच्याबद्दल साक्ष दिली तो देखील बप्तिस्मा करत आहे. आणि असं असताना बप्तिस्मा करणाऱ्या योहानानं 2 शिष्यांना येशू ख्रिस्ताविषयी खात्री करण्याकरता त्याच्याकडे पाठवून दिलं. आणि त्यावेळेला जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी, हे शब्द, हे प्रश्न त्या शिष्याने येशू ख्रिस्ताला विचारलं. त्यावेळेला ख्रिस्त मत्ते कृष्णवर्तमान 10 अध्याय वचन 3 आणि 5, लूक कृष्णवर्तमान 7 अध्याय 18 ते 26 यामध्ये ख्रिस्त म्हणाला की जे तुम्ही ऐकलं आणि पाहिलं तेच योहानाला जाऊन सांगा. कारण त्यावेळेला पुष्कळ लोक आजारी, अशक्त, पीडित, रोगी असे येत होते आणि पीडामुक्त आणि बरे होऊन जात होते. आंधळे पाहत आहेत, लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध होत आहेत. हे बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांनी पाहिलं, त्याची खात्री केली आणि हा एक प्रकारचा दैवी चमत्कार आहे हे समजून त्यांनी पुन्हा बप्तिस्मा करणाऱ्या योहानाला जाऊन हे सांगितलं. या आणि पहा. लूक कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय या ठिकाणी जखयाचं कथानक आहे. जखयानं ख्रिस्ताला पाहण्याचा यत्न केला पण तो यशस्वी ठरला. ती केवळ त्यानं ख्रिस्ताला पाहण्याचा प्रयत्नच केला नाही, यत्नच केला नाही, तर तो त्याचं तारण प्राप्त करून घेतलं. तो तारणाचा त्यानं अनुभव घेतला. एवढंच केवळ नसून ख्रिस्ताला त्यानं आपल्या घरी नेलं, आपल्या जुन्या पापमय जीवनाचा त्याग केला. या पहा, खात्री करा, अनुभव घ्या. हे आजच्या या दिवसात देखील देवाचं पवित्र असं वचन, त्याचा दूत प्रत्येक विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की ऐकण्यामध्ये, खात्री करण्यामध्ये, अनुभवामध्ये, सांगण्यामध्ये फरक आहे. प्रत्येक बाबतीत येशू ख्रिस्ताच्या, धर्माच्या, देवाच्या, सेवा कार्याच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या, मंडळीच्या, संस्था, संघटनाच्या बाबतीत आम्ही ऐकल्यानंतर त्याचा अनुभव घ्यावा, त्याची खात्री करावी, त्याच्यावरती कितपत भरोसा ठेवावा याविषयी देववचन आम्हाला सांगत आहे की या आणि खात्री करा. कारण सैतानानं या जगाचे डोळे अंध केलेले आहेत. या जगाच्या आपत्तीनं अनेकांची अंतकरणे कठीण आणि जड केलेले आहेत. जे ऐकण्यास, जे पाहण्यास अयोग्य अशा गोष्टी तो आम्हाला ऐकायला आणि पाहायला लावतो. बऱ्याचशाच गोष्टी कानामानातून तो चुकीच्या पेरतो. याची शिवर्तमानाला, धार्मिकतेला, विश्वासाला फार मोठा तडा बसत आहे. थोमा दारे बंद असताना ख्रिस्त ज्या वेळेला आला
त्यावेळेला तो गैरहजर होता. हा दिदू म्हटलेला थोमा 12तील एक जण आहे. आणि त्यावेळेला इतर शिष्यांनी थोमाला सांगितलं की आम्ही ख्रिस्ताला पाहिलं. आणि त्यावेळेला थोमा म्हणाला, तो होय बा, चटकन कुणावरती विश्वास ठेवणारा हा त्याचा स्वभाव नव्हता. त्यावेळेला तो म्हणाला की मी त्याच्या व्रणांकित हातामध्ये आपलं बोट घातल्याशिवाय, त्याच्या कुशीमध्ये आपला हात घासल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. शिष्याने त्यांना सांगितलं की आम्ही प्रभूला पाहिलं, प्रभूला पाहून आम्हाला आनंद झाला, प्रभू उठला आहे, तो जिवंत आहे. पण थोमानं त्याच्यावरती कधीही विश्वास ठेवला नाही. आणि मग यामध्ये पेत्रानं पुढाकार घेतला, कारण थोमानं संशयात राहू नये, शंकेत राहू नये. कारण आपल्या ऐक्याला, सहभागितेला, साक्षीला फार मोठा धोका आहे. म्हणून पुन्हा एक वेळ दुसऱ्या आठवडी एकत्र येण्याचं ठरलं. आणि त्यावेळेला दारे बंद असताना पुन्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित प्रभू त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि त्यावेळेला संपूर्ण लक्ष त्यानं थोमाकडे केंद्रित केलं. आणि थोमाला म्हणाला की थोमा, तू ये, इकडे ये, या माझ्या व्रणांकित हातामध्ये तू आपलं बोट घ्या, या माझ्या कुशीमध्ये तू आपला हात घाल. आणि विश्वासहीन असू नको, तो तू विश्वासू राहा. तुम्हाला पाहिलंस, खात्री केलीस म्हणून विश्वास ठेवत आहेस, पण मला न पाहता मजवरती, माझ्या सत्यावरती, वचनावरती, साक्षीवरती विश्वास ठेवणारे ते खरोखर धन्य आणि धन्य. थोमा म्हणाला की माझा प्रभू आणि माझा देव. आणि खरोखर या ठिकाणी पाहतो की थोमा जर संशयित राहिला असता, जो शंकेत असता, असमंजसपणात राहिला असता, फटकून राहिला असता, तर शुभवर्तमानाला फार मोठा फटका बसला असता. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की थोमा हा आपल्या हिंदुस्थानात, भारत देशात एक शुभवर्तमानाचा साक्षी म्हणून तो आला. आणि याच मलबार किनारपट्टीवरती तो रक्त साक्षी झाला. प्रभूने त्याला सांगितलं की थोमा, तू विश्वासहीन असू नको, तर विश्वासू राहा. पुनरुत्थानानंतर सर्व प्रकारचे उत्सव, सण, साक्ष हे आम्ही पाळतो. हा साक्षीचा आठवडा आहे. पण काही कारणास्तव मंदिरात आम्ही जमू शकत नाही. काय कारणास्तव आम्ही प्रत्यक्ष जमावानं, सहभागितेनं साक्षीला बाहेर पडू शकत नाही. पण साक्ष ही वेगवेगळ्या माध्यमातून जगाला आम्हाला प्रगट करता येते. ती आमच्या अनुभवातून आणि खात्रीतून, आमच्या अनुभवातून आणि खात्रीतून. पुनरुत्थान समयीचे जे 4 शब्द आहेत, त्यापैकी हे 2 शब्द देवदूतांचं या ठिकाणी संपत आहेत की या आणि खात्री करा. देवाच्या वचनात, प्रार्थनेत, विश्वासात, मार्गात असणाऱ्या प्रत्येकाला प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रत्येक बाबतीत आम्ही अनुभव घ्यावा, खात्री करावी आणि त्या साक्षीमय असं जीवन, रिकामी कबर जगाला आम्ही प्रगट करावी. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की पुनरुत्थान समयीचे हे 4 शब्दापैकी 2 शब्द हे देवदूतांचे आहेत. आणि आता या ठिकाणी 28 वचन 10 हे प्रत्यक्ष पुनरुत्थित ख्रिस्ताचे हे 2 शब्द आहेत की जा आणि सांगा, जा आणि सांगा. कबर रिकामी आहे, धोंड लोटलेली आहे. देवदूतांच्या आमंत्रणाला या स्त्रियांनी होकार दिला, खात्री केली आणि हे वर्तमान सांगण्यासाठी ती बेहोशपणे, आनंदाने त्या पळू लागल्या, त्या धावत सुटल्या. आणि असा असताना ख्रिस्त, प्रत्यक्ष पुनरुत्थित प्रभू त्यांना समोर दिसला. मार्था 4 शुभवर्तमानामध्ये पुनरुत्थानाचा वृत्तांत आहे. मरिया मगदालीच्या पाठीमाग तिला प्रभू दिसला. पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या पाठीमागून आहे. आज आम्ही पाहतो की या ठिकाणी त्या धाव सुटला असताना पुनरुत्थित ख्रिस्त
त्यांच्या समोर दिसला. दारे बंद असताना शिष्यांच्या मध्ये तो मध्ये उभा राहिला. आमच्या घरात अम्माऊस गावच्या रस्त्यावरती ख्रिस्त शिष्यांना भेटला. त्या घरात त्यानं सहभागितेचा लाभ घेतला. हा पुनरुत्थित ख्रिस्त सहभागितेसाठी आमच्या बरोबर, आमच्या अवती, आमच्या भोवती, आमच्या मागे, आमच्या पुढती, आमच्या संगती, आमच्या मध्ये तो आहे याची खात्री करण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला ख्रिस्तानं पाहून त्यांना आनंद झाला. प्रभूला पाहून त्यांनी नमन केलं आणि ख्रिस्त त्यांना म्हणाला की भिवू नका, आणि हे वर्तमान तुम्ही जा आणि माझ्या भावांना सांगा. हे जगातील ख्रिस्तानं दिलेली ही एक प्रकारची महान अशी आज्ञा आहे की जा आणि सांगा, या आणि पहा. हे देवदूतांचे 2 शब्द आहेत. आणि जा आणि सांगा हे पुनरुत्थित ख्रिस्ताचे 2 शब्द आहेत. स्त्रियांनी पाहिल्यानंतर, खात्री केल्यानंतर शिष्यांना सांगितलं. आज आम्ही अनेक अनुभवातून, अनेक विचारातून, प्रार्थना, चिंतन, मननातून, देवध्यानातून, स्वतःच्या समर्पणातून, अनुभवातून ख्रिस्त सांगण्याची गरज आहे. धर्म, ख्रिस्त, साक्ष, सेवा ही किंमत मोजल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय, गेल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 13 ते 15 मध्ये मी पाहतो की जो कोणी प्रभूचे नाव घेईल त्याचे तारण होईल, पण ज्याच्यावर त्यांनी कधी विश्वास ठेवला नाही त्याचा ते धावा कसा करतील. ज्यांचे त्याने कधी ऐकले नाही त्यांच्यावर ते विश्वास कसा ठेवतील. घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील, आणि ज्यांना पाठविले नाही ते कसे घोषणा करतील. चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहे. आणि खरोखर प्रभूची ही महान आणि अलौकिक अशी आज्ञा आहे. ही जगातील सर्वश्रेष्ठ अशी कामगिरी आहे, जे मोहन योहान आपल्या पत्रामध्ये सांगतो की जे आम्ही पाहिलं, अनुभवलं, न्याहाळलं, स्वास्थ्य चाचपलं, त्या जीवनाच्या शब्दाविषयी, त्या ख्रिस्ताविषयी आम्ही सांगतो. स्त्रियांनी, शिष्यांनी, प्रेषितांनी, अनेक आजपर्यंतच्या आपल्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी, साधू संतांनी, मिशनऱ्यांनी जे काय अनुभवलं, जे काय पाहिलं, जे काय दर्शनाचा लाभ झाला, जो काय तारणाची खात्री झाली, ते त्या प्रसंगाला, त्या पिढीमध्ये ते साक्षी झाले. आज या तारणाचा, या साक्षीच्या आठवड्यातील या साक्षीचं पुन्हा एक वेळ आम्ही स्मरण करूया आणि आमच्या आचारातून, विचारातून, कृतीतून जगाला, लोकांना पुनरुत्थित ख्रिस्त देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. परमेश्वर देव आपल्या सर्वांचं आपल्या साक्षीसाठी उपयोग करू. आमेन. आपण प्रार्थना करू. हे थोर आणि सर्वसमर्थ, सर्वशक्तिमान आमच्या गौरवी सनातन प्रेमळ पित्या, तुझा एक पुत्र मृत्युंजय तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाने आम्ही तुला शरण येतो. देवा, आम्ही तुझी प्रार्थना करतो. आपल्या प्रिय पुत्राला तू मेलेल्यातून परत आणलेस. त्याचा पवित्र जन्म, त्याचं पवित्र सेवा कार्य, शुद्ध आणि दयापूर्ण भाषण, त्याचं चिन्ह, त्याचं चमत्कार, त्याचं अलौकिक असं मरण आणि गौरवी पुनरुत्थान याचे आम्ही साक्षी व्हावं, यासाठी तू आम्हाला तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि प्रेरणेनं तू भर, अशी तुला विनंती करत आहे. परमपवित्र प्रभू परमेश्वरा, आजच्या या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या या पुनरुत्थान समयाच्या या शब्दाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रिय प्रभू परमेश्वरा, जीवनात अनेक बाबतीत आम्ही प्रिय प्रभू निश्चित अशी खात्री करावी, विश्वास बाळगावा, प्रिय प्रभू तुझ्यावरती प्रीती करावी, प्रेम करावं आणि
आमच्या मर्त्या अशा देहामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्ही वागवावा आणि तो जगाला प्रगट करावा अशी कृपा आणि अशी दया तू आम्हावरती कर. प्रिय प्रभू परमेश्वरा, या सध्याच्या या महामारीच्या पुन्हा एक प्रादुर्भावामध्ये प्रिय प्रभू मंदिरं बंद आहेत. एकत्र येऊन आम्ही प्रार्थना, भक्ती, उपासना करू शकत आहे. आज प्रिय प्रभू ही वचनाची सेवा तू मान्य कर. अनेकांच्या अंतकरणाला आणि मनाला याची चालना आणि प्रेरणा दे. अनेकांना याचा लाभ, तुझा अनुग्रह, तुझी शांती, तुझी उपस्थिती, तुझी समक्षता मागे पुढती जाणवू दे. आणि प्रिय प्रभू परमेश्वरा, तुझ्या मी साक्षी बनावं म्हणून तू आम्हावरती कृपा कर. प्रिय प्रभू सध्याच्या या महामारीपासून, या विषाणू व्हायरसच्या प्रादुर्भावापासून प्रिय प्रभू अनेक विश्वासधाऱ्याचं, अनेक कुटुंबांचं तू सहाय्य कर, संरक्षण कर. योग्य प्रकारची काळजी घेण्याकरता प्रिय प्रभू शासनाच्या नियमाचं पालन करण्याकरता प्रिय प्रभू परमेश्वरा तू दया कर, कृपा कर. प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेत असणारे सर्व डॉक्टर, नर्सेस, सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका या सर्वांसाठी प्रिय प्रभू आरोग्य सेवेत झटणाऱ्या, अहोरात्र श्रम करणाऱ्यासाठी आम्ही तुला प्रार्थना करतो. सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, सर्व सचिव, अधिकार, पोलीस प्रशासन या सर्वांसाठी सामाजिक सलोखा, ऐक्य, लोकांचं स्वास्थ्य राखण्याकरिता प्रिय प्रभू तू त्यांच्यावर कृपा कर, त्यांचं तू सहाय्य कर अशी आम्ही तुला विनंती करत आहे. पुन्हा एक वेळ या वचनाचा लाभ घेणाऱ्या अनेकांना तुझा अनुग्रह, तुझा आशीर्वाद, तुझी मनशांती प्राप्त दे. आणि पुनरुत्थित प्रवेश ख्रिस्ताचं दर्शन, लाभ, शांती, आनंद आणि आरोग्याची खात्री त्यांना पटू दे. आणि येशू जिवंत आहे, तो मरणातून पुन्हा उठलेला आहे. तो काल, आज, युगानुयुग, सदा सर्व काळ सारखाच आहे. तोच म्हणतो की पहा, मी मेलो होतो तर युगानुयुग जिवंत आहे. हे जिवंत देवा, तारणाऱ्या मृत्युंजय प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी दया, तुझं तेज, तुझं सामर्थ्य आमच्या बरोबर, अनेक कुटुंबियाबरोबर, अनेक विश्वासाबरोबर सदा सर्व काळ राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र, प्रिय आणि गोड नावाने आमेन. आणि आता या शांतीच्या देवाने, सर्व काळच्या कराच्या रक्ताने, मेंढरांचा मान मेपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याला मेलेला तो माघार आणले. तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ती तुम्हामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करू आणि आपल्या इच्छेप्रमाणे जीवनाची वाटचाल करण्यास सदा सर्व काळ साह्याने सिद्ध करू. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त तेज, सामर्थ्य, उन्मेष आणि अनुग्रहाने आशीर्वाद आपणा प्रत्येक बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.